नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता चौथी आपल्या सभोवतालचे जग भाग पहिला त्यातला दुसरा धडा आपले शरीर याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत। चला तर मग स्वाध्याय सोडवायला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे जोड्या जुळवा। त्यातल्या अ गटामध्ये मेंदू, हृदय, जठर, लहान आतडे हे अवयव दिलेले आहेत, तर त्यांचे काम काय ते ब गटातली शोधून आपल्याला उत्तराच्या ठिकाणी लिहायचं आहे। तर आकडा 1 मेंदू, मेंदूचं काम आहे माहिती साठवणे। त्यानंतर आहे हृदय, शरीरभर रक्त खेळते ठेवण्याचं काम हृदय करतं। तिसरा अवयव आहे जठर, अन्न घुसळण्याचं काम जठर करतं। चौथा अवयव आहे लहान आतडे, पोषकत्वाचे शोषण करण्याचं काम आपले लहान आतडे करतं। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया। खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे बाह्य अवयव म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे शरीराच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या अवयवांना बाह्य अवयव असं म्हणतात। त्यानंतर पुढील प्रश्न आहे हृदयाचे कार्य कोणते? त्याचं उत्तर आहे शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवण्याचे काम आपले हृदय करते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील वेगळा शब्द कोणता आणि तो वेगळे असण्याचं कारण काय ते सुद्धा आपल्याला इथे लिहायचं आहे। तर पहिला प्रश्न आहे नाक, कान, डोळे, फुफ्फुस। तर यामधील वेगळा शब्द आहे फुफ्फुस। हे अवयव का वेगळा आहे? तर हा एक अंतर्गत अवयव आहे, बाकी सर्व बाह्य अवयव आहेत, म्हणून फुफ्फुस हा या ठिकाणी वेगळा शब्द आहे। दुसरा प्रश्न हृदय, फुफ्फुस, यकृत, डोळे। डोळे हा वेगळा अवयव आहे कारण तो बाह्य अवयव आहे आणि इतर सर्व अंतरेंद्रिय आहेत। पुढचा प्रश्न नंबर 3 हात, पाय, डोळे, जठर। यापैकी वेगळा शब्द आहे जठर, कारण जठर हे आंतरेंद्रिय आहे तर बाकीचे उरलेले हे बाह्येंद्रिय आहेत। कान, अन्ननलिका, लहान आतडे, मोठे आतडे। कान हा वेगळा शब्द आहे कारण कान हा बाह्येंद्रिय अवयव आहे तर बाकी वरील सर्व आंतरेंद्रिय अवयव आहेत, म्हणून कान हा आपण वेगळा शब्द लिहिला आहे। खालील यादीतील आपल्याला इंद्रियांचं बाह्येंद्रिय व आंतरेंद्रिय अवयव असे 2 गट करायचे आहेत। तर त्यांनी अवयव दिलेले आहेत पहा, नाक, मेंदू, डोळे, जठर, जीभ, हृदय, कान, मोठे आतडे, त्वचा, लहान आतडे, यकृत, अन्ननलिका आणि गुदद्वार। तर ह्यापैकी आपल्याला बाह्येंद्रिय अवयव कोणते आहेत आणि आंतरेंद्रिय अवयव कोणते आहेत यांचं वर्गीकरण करायचं आहे, म्हणजे हे वेगवेगळ्या 2 गटांमध्ये आपल्याला लिहायचं आहे। तर पहिलं पाहूया बाह्येंद्रिय अवयवांमध्ये नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा हे आता वेगळे झाले आहेत। त्यानंतर आंतरेंद्रिय अवयवांचा दुसरा गट मेंदू, जठर, हृदय, मोठे आतडे, लहान आतडे, यकृत, अन्ननलिका आणि गुदद्वार। इथे आपला स्वाध्याय पूर्ण झाला आहे। धन्यवाद मुलांनो।